गुड मॉर्निंग. हाय हॅलो नमस्कार. कशात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये खूप खूप मी स्वागत करते. पूजेची सर्व तयारी झाली आणि आपल्या शंकर महादेवांची छान अशी अभिषेक म्हणजे पाण्याचा दुधाचा पंचामृतने छान असा अभिषेक झाला आणि त्यांनीसुद्धा अभिषेक केला. त्यानंतर आता रुद्राभिषेक करायला घेते. आणि हो, हा महाशिवरात्रीचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. भगवान महादेवांची आपल्याला पूजा किंवा अभिषेक किंवा रुद्राभिषेक करायचा असेल ना, तर हे अभिषेक करताना किंवा आपण पूजा करतो तेव्हा हे मंत्र म्हणायचे असतात. तर हे सर्व मंत्र आहे ना नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण अभिषेक आता केलेला आहे, त्याच्यानंतर रुद्राभिषेक करून घेतलेला आहे. आता मी बेलांचा अभिषेक करतो ना, बेला सिंपल ओम नमः शिवाय हर हर महादेव असा जप केला तरीसुद्धा खूप चांगला आहे. आणि हे मंत्र जप केल्यामुळे घरात सुख शांती भरभराट येते आणि सगळ्या अडचणी दूर करतात आणि आपल्या पाठीशी सदैव आपले साधे भोळे महादेव असतातच. त्याच्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे मंत्र जप केले ना तर खरंच अति उत्तम आहे. तर आता मी नैवेद्य दाखवून घेतला आहे आणि छान अशी आरतीसुद्धा झालेली आहे आणि पूजासुद्धा झालेली आहे. तर पूजा झाल्यानंतर मी थोडा वेळ बसले, चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मी 5 वाजता आमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये गेले. मंदिराच्या इथे ना बाजूला खूप मोठी जत्रा असते, जसं मी म्हटलं तुम्हाला मी दाखवेन. तर आता हे व्हिडिओ मी थोडा शूट केला आहे. खूप मोठी लाईन जशी गर्दी असते ना आपल्या शंकर महादेवांचं दर्शन घ्यायला, त्याचप्रमाणे इतकी गर्दी जत्रेमध्ये तुम्हाला दिसत असेल. इतकी छान होते ना, वस्तूसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जे पाहिजे ते जत्रेमध्ये असतंच. आणि मला आहे ना घेण्यापेक्षा आहे ना बघायला खूप आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं चला एक राऊंड मारून यावंच नाही. तुम्हाला मी दाखवते जत्रेमध्ये काय काय. चला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या.